नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला चवळीच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्या मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। चवळीच्या शेंगा दोन प्रकारच्या असतात, एक एकदम डार्क हिरवा कलर असतो आणि ह्या थोड्याशा अशा पोपटी कलरच्या आहेत। तर मी त्या घेतलेल्या आहेत। आधी तर त्याचे मी मागचे पुढचे देठ काढून घेणार आहे, साफ करून घेणार आहे अशा पद्धतीने। आणि तुम्ही बारीक चिरायचं असेल तर बारीक चिरा, किंवा मग आपण गवार जसं खुडतो ना तसं खुडलं तरी चालेल, त्याचे तुकडे मोठे मोठे केले तरी पण चालतील। पण मी हे बारीक चिरून घेणार आहे अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही। तर या शेंगा मी चिरून घेते आधी। चिरताना पण तुम्ही मोठा चिरला तरी काही हरकत नाही, बारीक चिरा मोठा चिरा जसं तुम्हाला आवडेल तसं। मी अशा पद्धतीने चिरलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी एक कांदा कापलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, टोमॅटो आणि वरून टाकायला खोबरं घेतलेलं आहे। तर आपण फोडणी देऊया। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई तापली की एक पळी तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की मग 1 चमचा मोहरी टाकायची त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं, थोडंसं हिंग, लसूण ठेचलेला आणि हिरव्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या त्या टाकायच्या। त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या तेलामध्ये। नंतर आपण कांदा बारीक चिरलेला तो टाकायचा, कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की मग टोमॅटो टाकायचे। त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे त्याच्यामध्ये। जास्त मसाले मी टाकलेले नाही, फक्त हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे। गरम मसाला, धना पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी। आता आपण ती भाजी त्याच्यामध्ये टाकूया, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी पण टाकायचं नाही, फक्त वाफेवर शिजवायची आहे। आता मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं तरी लागतील भाजी शिजायला। बारीक गॅसवरती भाजी शिजवून घेऊया, बघूया आपण भाजी शिजले का। छान शिजलेली आहे भाजी। आता आपण त्याच्यावरती खोबरं टाकून घेऊया। हे ओलं खोबरं खोवलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून, हे सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक अर्धा मिनिट तरी आपण वाफ काढून घेऊया। तर आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।